अहो, मी काय म्हणते, तो येवल्याचा मुलगा किती छान आहे. अगं घरानं पण श्रीमंत आहे आणि त्यांना मुलगी पण पसंत आहे आणि पत्रिका उत्तम जमते. पण मला येवल्याचं स्थळ नकोय. स्वामी, तुम्हीच सांगा आता या मुलीला समजव. आजकालच्या मुलीनं गावाकडे जायला नकोच म्हणतात. त्यांना ना नाशिक, मुंबई, पुणे असे स्थळ पाहिजे असतात. मग गावाकडच्या मुलांचे लग्न कसे होणार? अगं येवलं आता पहिल्यासारखं नाही राहिलं, खूप प्रगती झाली आहे. अगं, पण तुझं म्हणणं तरी काय आहे? हे बघ आजी, आई, बाबा, मी स्वामींना सोडून कुठे राहूच शकत नाही. अरे बाळा, तिकडे पण स्वामीची मंदिरे आणि मठ असतीलच ना. अगं मग तिकडे जायचं दर्शनाला. पण मी काय म्हणते, तुम्ही आपल्या पुण्यातलं स्थळ बघा ना माझ्यासाठी. मी नाही राहू शकत स्वामींना सोडून. अरे देवा, आता काय बोलायचं या मुलीला? वय वाढत चाललंय, लग्न जमता जमत नव्हतं, आता कुठे चांगलं स्थळ मिळालं तर तुझं काय चाललंय हे? जाऊ द्या, हिच्या लग्नाचा नाही विषय सोडून द्या. हिचं नेहमीच असं असतं. अगं, तुला माहित आहे का काय हिचं वय वाढत चाललं, पण अजून हिचं काही लग्न जमत नाही बघ. अगं काय करणार, हिचे नाटकं तितके जास्त आहे ना. हे स्थळ नको, ते स्थळ नको, मग कसं जमणार ग तिचं? पण न चुकता स्वामींच्या दर्शनाला येते बघ. हो ग, आई वडील सुद्धा खूप वैतागलेत, त्यात स्वामी तरी काय करणार ना. चल. बंधू मारला देवीने शुभाचा क्रोध वाढून अंबिकेशी गणितो धाव घेतसे अनुभव पूजा आठ सायुध वचन आरती झाकळे नव शुभाने मारला देवीने शुभाचा क्रोध वाढून अंबिकेशी गणितो धाव घेतसे अनुभव पूजा आठ सायुध वचन आरती झाकळे नव शुभाने शोभा अद्भुत. आजी, अगं उठ ना आजी. अगं काय आता सकाळी सकाळी? अगं तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आता हा आनंद कोण? आजी, हे बघ, ते जे येवल्याचं स्थळ आलं होतं ना, त्यांना माझा होकार कळव. अगं बाई, मी स्वप्नात तर नाही ना? स्वप्न तर मी बघितलंय. कसलं? अरे ऐकलं का? काय झालं? आपल्या नातीची काळजी स्वामी समर्थांना. ते येवल्याचं स्थळ होतं ना, त्याला होकार म्हणाली आहे. आता श्रुती तूच सांगा. आई, बाबा, मी येवल्याच्या लग्नासाठी तयार आहे. स्वामी स्वतः माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, बाळ उठ. जमत नाही, जमत नाही, हे स्थळ नको, ते स्थळ नको. आता चांगलं येवल्याहून स्थळ आलंय तर त्याला नाही म्हणतेस? अगं पोरी, नवरा बायकोच्या रेशीम गाठी परमेश्वर जुळवतो, मी तर केवळ निमित्त मात्र आहे. अगं पोरी, किती ग माझी सेवा करणार? मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. तुझी नित्य सेवा आणि उपासनेने मी प्रसन्न होतोच. तुझी काळजी ग पोरी मला. आता मी पण तुझ्या सोबत येवल्याला येणार. तू मला बघतेस ना, तसंच येवल्याच्या मठात मी तुला दिसणार. येवल्याच्या मठात मी खूप वर्षापूर्वी येऊन गेलोय आणि तिथूनच पुढे मी अक्कलकोटला गेलोय. तुझी नित्य सेवा, दत्त बावणी, माझे स्तवन हे त्या मठात पण होतं ग. अगं तो येवल्याचा मठ खूप जुना आहे, मी तिथे येऊन गेलोय. अगं पोरी, जिथं जिथं तू तिथं तिथं मी. भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझी स्वामी सेवा खरंच कामी आली ग. श्री स्वामी समर्थ. स्वामी खरंच सगळ्या भक्तांचं ऐकतात. स्वामी समर्थ. माझ्या नातीची काळजी स्वामींनाच.